नमस्कार. वर्षभर असे टिकणारे बटाट्याचे वेफर्स आज बनवणार आहे. तर चला तर मग बनवूया. त्यासाठी मी 2 किलो बटाटे घेतलेत. आता ते स्वच्छ पाण्यात धुवून पण घेतले तरी चालतात. आता तशा पण साली काढून घ्यायच्या. अगोदर साल काढून घ्यायची सगळी व्यवस्थित. खराब बटाटा असेल तर साईडला काढून टाकायचा आणि सगळ्या साली व्यवस्थित काढून सगळ्या बटाट्याची साल काढून डायरेक्ट पाण्यामध्येच टाकून घ्यायचे, कारण ते बाजूला ठेवले का काळे पडतात. अगोदर नाही टाकले तरी चालतात, पण साल काढली का पाण्यात टाकून घ्यायची. मग आपल्याला जसे पाहिजे तसे जाड पातळ तुमच्या आवडीनुसार. जास्त पण पातळ झाले का तेलात टाकले का लगेच ते म्हणजे लाल पण होतात. त्यामुळं जास्त पातळही नाही जास्त जाडही नाही, मध्यममध्येच चिप्स पाडून घ्यायचे. आता मी तर मध्यममध्येच पाडते बघा, व्यवस्थित पण बनतात. आता जो वरचा भाग राहतो तो साईडला टाकून द्यायचा. असे मस्त मोठे मोठे वेफर्स बनवण्यासाठी मोठाच बटाटा घ्यायचा. सगळे बटाटे किसून घेतलेत, डायरेक्ट पाण्यातच टाकायचे. जरी तुम्ही किसताना ताटात पाणी घेतलं तरी पण चालते. आता बटाटे एका दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचे, कारण ते पाणी स्वच्छ करून घ्यायचं, कारण पहिल्या पाण्यामध्ये टाकलं का ते बटाट्याचं उतरलेलं असतं. 1-2 पाण्यात धुवून घेतलं तरी चालतं. मग पुन्हा दुसरं पाणी स्वच्छ घ्यायचं. त्यामध्ये तुरटी तुम्ही फिरवू शकता किंवा थोडासा छोटासा खडा पण टाकू शकताय. असं मी दाखवलं तुम्हाला. थोडंसं टाकते मी, किंवा फिरवून पण घेतला तरी चालतो 2-3 वेळा. मग असं पाण्यामध्ये सगळा वेफर्स बुडला पाहिजे, वरती नाही आला पाहिजे. जास्त पाणी टाकायचं, बघू शकताय. आणि 2-4 वेळा तुरटी फिरवून घ्यायची, म्हणजे काळ्या पडत नाहीत वेफर्स. मग सकाळी रात्रभर म्हणजे आपण ठेवतो झाकण ठेवून व्यवस्थित पाण्यामध्ये ठेवून द्यायचे. मग सकाळी पाणी पातेल्यामध्ये गरम करायला ठेवायचं. चवीपुरतं मीठ टाकायचं त्यामध्ये. आता बघू शकता तुम्ही, पांढरा शुभ्र आहे, कोणताही काळा पडला ना. मस्त असे वेफर्स आहेत. तर आता ते उकळी आल्यावर पाण्याला मग शिजायला टाकायचं. जास्त पण शिजवून नाही घ्यायचं. पाण्याला उकळी आली का आपण नकान दाबून बघायचं, नक बुडेल इतका आपण उकडून घ्यायच्या आणि एक एक करून वाळायला ठेवायच्या. जास्त जर शिजलं तर म्हणजे तळल्यावर लगेच लाल पण होतात बघा. आणि असे एक एक सुट्टेच वाळायला घालावे लागतात. तर आपले पांढरे शुभ्र वेफर्स बनवून तयार आहेत. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये सांगा. चला तर बाय, पुन्हा भेटू.